तुम्हाला पण स्पायसी मसालेदार भाजी खायला आवडते का? तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी. तर चला रेसिपी स्टार्ट करूया. 2 चमचा मटकी घ्यायची, तिच्यात गरम पाणी टाकायचं, पाणी भरपूर टाकायचं आणि रात्रभर भिजू घालायची. भिजल्यानंतर आपली मटकी इथं डबल होती, म्हणजे भिजल्याने डबल साईजमध्ये छान अशी भिजली की तिला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. सगळी मटकी आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. तिच्यात टाकायचे पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायची आहे. एका वाटीत घ्यायचं इथं 2 कट केलेले कांदे, अद्रक, लसूण, 1 टोमॅटो, कोथिंबीर याचं आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचंय. तुम्ही वाटून घ्या नाहीतर मिक्सरमधून फिरून घ्या. कढई गरम झाली, त्याच्यात टाकायचे आपल्याला तेल कडकडीत गरम झालं की बनवलेला पेस्ट टाकायचे. लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, धनिया पावडर, काळा मसाला, हळद, चव अनुसार मीठ. आता याला मिक्स करून घ्यायचे. 5 ते 6 मिनिटं आपल्याला सारखं चमचा हलवत राहायचे. जोपर्यंत असं कडेला तेल सुटत नाही तोपर्यंत कंटिन्यू चमचा इथं चालूच ठेवायचे. असं कडेला तेल सुटलं की समजा आपला मसाला इथं तयार आहे. बघा मी तुम्हाला असं जवळून दाखवते. किती छान मसाला इथं आपलं कळसला गेलेला आहे. त्याच्यात टाकायचं आपल्याला आता भिजलेली मटकीला उकळून किंवा कळसून नाही घ्यायची, डायरेक्टली असंच मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आहे. सारखं चमचा हलवत राहायचे. मिक्स झाल्यानंतर तुम्हाला जेवढं रस्सा हवं आहे तेवढं त्याच्यात पाणी ॲड करा. पाणी टाकल्यानंतर उकळी आल्यावर हिला झाकून ठेवायचे आणि कमी गॅसवर 5 ते 6 मिनिटं आपल्याला शिजू द्यायची. आता भाजीमध्ये एकदा चमचा फिरून घ्यायचे आणि मटकी हाताने दाबून बघायची आहे शिजली आहे की नाही. छानपैकी शिजलेली आहे बघा. याच्यात टाकायचे आपल्याला कट करून कोथिंबीर आणि ही आपली छान स्पायसी मटकीची भाजी तयार आहे. तुम्हाला जर भात सोबत खायला आवडत असेल तर तुम्ही भात सोबत खा, नाही तर बाजरीची भाकर, कांदा, निंबू. छान आपली तर भाजी तयार आहे. जसं तुम्हाला खायला आवडतं तसं तुम्ही खा. रेसिपी ट्राय करा. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.